नमस्कार, मी मोहिनी सोनार. TV9 विशेष मध्ये आपलं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी पूरग्रस्तांची आहे. सरकारनं कोणतीही सरकारी प्रक्रियेची औपचारिकता बाजूला ठेवून शेतकऱ्यांना मदत करावी अशी परिस्थिती शेतकऱ्यांवर ओढवली आहे. ज्यांनी सर्वस्व गमावलं त्या शेतकऱ्यांच्या या प्रतिक्रिया ऐका. शेतकऱ्यांच्या हातून सोयाबीन, ऊस, तूर, ऊग, मुडीद हे सगळी पिकं जी आहेत ती पूर्णपणे निघून गेली आहेत. शेतकऱ्याच्या पदरात आता 4 पैसे पडणार नाहीत. अशा प्रकारची स्थिती लातूर जिल्ह्यातल्या अनेक गावांमध्ये आहे. औसा तालुक्यातल्या बोरफळ भागामध्ये आपण आहोत. संपूर्ण त्याचा नायनाट झालेला आहे. शेतीचा कसल्याही प्रकारचं पीक उभं राहिलेलं नाही. काय नाही, आता काय शेतात काहीच नाही की खायची मुश्किल आहे. लागवड काय आता गव्हर्नमेंटनं सरकारी खताचा भाव वेगळाच आहे, समजा वेगळाच आहे. काय करावं साहेब, आता ते काय ध्यानात राहत नसते शेतकऱ्याच्या. काय करावं लागेल? काय म्हणजे सोयाबीनवर सगळं म्हणजे काय काय अवलंबून होतं, आता काय अवस्था? घरात चालतंय साहेब, शेतीवरच घर चालतंय. दुसरीकडे काय आहे आम्हाला उत्पन्न? आम्ही उद्ध्वस्त झालोत, बर्बाद झालोत. एक सोयाबीनची बॅग काढण्यासाठी 7,000 रुपये खर्च येते साहेब. पेरणीसाठी एका बॅगला 7,000 रुपये खर्च येते. आणि हे लबाड सरकार 6,500 रुपयाची काल कळंब तालुक्यामध्ये घोषणा केलंय. शेतकऱ्यांनी आता उपासमारीची वेळ आलेली आहे. शेतकरी आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात आहे. एवढी गांभीर्यानं सरकारनं, शासनानं ह्या गोष्टीवर लक्ष देऊन शेतकऱ्यांना योग्य ती मदत द्यावी. कारण शेतकरी हा पूर्ण पार झालेला आहे. असा शासनाला आज या वला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे. पावसाने बर्बाद झालो, बर्बाद. असे हाल चालू आहे या शेतकऱ्यांची. एक जणाच्या 20 गाई गेल्यात, 20 शेळ्या गेल्यात, एक जणाच्या त्याच्याच कोंबड्या पण गेल्यात आणि घरातला परपंच सगळंच वाहून गेले. आणि ही शेतकरी साहेब, ह्या शेतकऱ्याच्या तर कर्ज काढून 7 लाख रुपये कर्ज काढून त्यांनी गाय घेतली. समजेच गाय वाहून गेले सगळ्या. किती गाय होते? 10 गाय होते समजा. टोटल 10 गाय, 2 म्हैस, फक्त एक म्हैस वाचली त्यातली. सगळेच वाहून गेले समजा. शेड साईड वाहून गेलं. कुठी मशीन, धाराची मशीन, काहीच राहिलं नाही. काहीच राहिलं. काय नाव काय तुमचं? अमोल विश्वनाथ ढगे. आणि नदीच्या कडाला होतं का तुम्ही? नदीच्या कडाला, मग शेतच आमचं नदीच्या कडाला होतं. काय रोजीरोटी सगळे दुधावरच चालू होतं आमचं. आम्हाला शेत किती 3 एकर नाही साहेब. बर. दुधावरच चालू होतं समजा आमचं. दुधावरती सर्व. आता नुकसान भरपाई मागणी तेवढीच. यांच्या परिवारात आई वडील ह्यांचा फॅमिली ह्यांची आणि भाऊ आहे. त्याच्यातून आई वडील रोज कामाला जातात. ही जी नवरा बायको गायचा धंदा करून त्याच्यावर उदरनिर्वाह करतात. आणि भावाचं तर काय, ती पण लोकांच्या ट्रॅक्टरच्या ड्रायव्हर म्हणून राहिलेला. आणि 3 एकरची शेती, त्यातलं 1.5 एकर तर गायला खायला लागते. आणि काय शेतातनं पिकवितात आणि काय खात्यात. आणि ती गाय वाहून गेल्यावर आता ह्या बिचाऱ्यांनी काय करायचं? येतात पुढारी लोक, सांत्वन करतात, तुम्हाला काहीतरी मदत करू म्हणतात. आमचं म्हणणं काय आहे, तुम्ही 1000 रुपये द्या, 10,000 द्या. पुढारी जी येतोय काहीतरी त्याच्यापाशी असेल म्हणूनच येतोय ना. मग तुम्ही 10 रुपये, 1000 रुपये, 500 रुपये मदत करा. तिथून आम्हाला गरज आहे. तुम्ही यायचं, दौरे टाकायचे, परत निघून जायचं. आता बघा, हे 1 एकर झेंडू लावलेला आहे मी. आणि हे बघा कशी अवस्था झालेली आहे. आता काय करायचं, मी 2 लाखाचं कर्ज घेतलंय आणि हे झेंडू लागवड केली. त्याला 50,000 ते 60,000 रुपये खर्च झालेला आहे. आणि बघा आता ही अवस्था. आता काय करायचं, आता कर्ज कसं भरायचं? आता काय गांजा लावायचा का मी कर्ज भरण्यासाठी? सरकारनं सांगावं. पद्धतीनं शेतीचं हे काय झालंय हे सरकारनं खरं तर गांभीर्यानं पाहिलं पाहिजे. लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची लाखो हेक्टर जमीन जी आहे ती पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहे. शेतीला तलावाचं स्वरूप आलेलं आहे. शेतकऱ्यांनी पेरलेलं सोयाबीन, तूर, उडीद, मूग, ऊस अशा प्रकारची सगळी शेती जी आहे ती होत्याची नव्हती झालेली आहे. तुम्हाला किती एकर शेती आहे, काय अवस्था झाली आहे? माझं नाव सर नागनाथ सुभाष कुलकर्णी आहे. मला 3 एकर शेती आहे. सगळी शेती पाण्यात गेलेली आहे. आणि माझं आत्तापर्यंत जमिनीत घातलेला सोयाबीनसाठी खर्च म्हणून कमीत कमी 50,000 ते 55,000 रुपये आहे. आणि सोयाबीनची स्थिती काय बघा, ही सोयाबीनच्या मध्ये बीज नाही राहिलं, नुसतं पाणीच आहे. जमिनीत माती नाही. सध्या रवी सुद्धा पेरता येणार नाही सर, ही परिस्थिती आहे. सर, सरकार मायबापांना एकच विनंती आहे, आम्हाला गोळगोळीत मदत द्यावी. याच्यापेक्षा जास्त काही बोलू शकत नाही. म्हणजे हे सीझन तर गेलंच, मात्र पुढच्या सीझन मध्ये सुद्धा पेरणी पुढचं सीझन तर आमच्या हातीच लागणार नाही सर. ही परिस्थिती आहे की जमिनीत सुद्धा माती सुद्धा येणार नाही. नुसतं गवत येईल सर, माती थांबलीच नाही. राहिलंच काय, मातीच नाही राहिली तर रबी कशाची पेरायची मला सांगा तुम्ही. आणि पुढला आर्थिक भार, आर्थिक संसार पुढला काय, कशा
किती एकर शेती आहे तुम्हाला? काय मला इथं 3.5 एकर शेती आहे, तरी पण ती सारीच गेलेली आहे. आता सध्या खायला देखील आमच्याकडे काही नाही. घरी देखील सध्या परिस्थिती 2 लेकरं शाळेला आहेत, ते बी लातूरला आहेत, त्यांची फीस देखील भरता येत नाही. 1 वर्ष शेती करायचं म्हणलं म्हणजे कमीत कमी एका एकरला 25,000 रुपयाचा खर्च येतोय. की पीक तर आमचं पूर्णपणे गेलंय. 8 दिवस झालं शेतामध्ये पाणीच पाणी आहे. म्हणजे मांस गेलंय, रक्त गेलंय, या ठिकाणी फक्त हाडकं आमचं या ठिकाणी उतरलेलं आहे. तर शेतामधली शेतीचं जे घसारा असतो आणि जे उत्पन्न होणार होतं त्याच्यामधला आर्क जो असतो वरल्यावर खाताचा भाग, तो पूर्णपणे गेलेला आहे. जे पाणी आहे, नाल्यांचं सर्व पाणी हे शेतात घुसल्यामुळे शिरल्यामुळे मोठं नुकसान झालेलं आहे. अतिवृष्टीमुळे एरंडोल तालुक्यात देखील कापूस असेल, सोयाबीन असेल, फळबागा असेल, अशा सर्वच पिकांचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. लावलेलं सर्व बांधकामाची दगडं असतील, साहित्य, विटा असतील, वाळू असेल, ही सर्व या ठिकाणी वाहून आली आणि त्याखाली हा सर्व जो उडीद पीक आहे हे या ठिकाणी सापडल्यामुळे आता मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. इथे 50-60 हजार रुपये सहज मी बियाणं वगैरे खत वगैरे टाकलेले आहे. तर माझं पूर्णच नुकसान झालेलं आहे सर. तर माझ्या हातामध्ये काहीच नाही. सोयाबीनचं म्हणजे विशेष राहणार नाही सर. आता शेतांमध्ये 2200 हेक्टर शेतजमीन आहे, त्याच्यापैकी 1000 हेक्टर हे निंबू, पेरू आणि मोसंबी हे फळबाग आहे. ते त्याच्यानंतर उरलेली जी 50% जमीन आहे ती सोयाबीन, मका म्हणून आमच्या इथे लागवड होते. त्याच्यामध्ये सर्व पिकांचं 100% नुकसान झालेलं आहे. तरी प्रशासनाने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी. मुलाला बोलवायचं पहिली वेळ तुम्ही जाणार फक्त इथपर्यंत, निष्पक्ष वकील त्यांनी काय केलं तर त्याच्या वाणी काय की नाका तोंडात पाणी जातो काय की जीव. तुम्ही 3 दिवस आमच्याकडे लक्ष दिलं नाही. आज माणसं येणार म्हणल्यानंतर कसं तुम्ही लगेचच आम्हाला काढलं. मला एक प्रश्न आहे की आज एवढी अरेंजमेंट झाली सगळी, सीएम साहेब येणार आहेत म्हणून, कोण असेल ते, मग ते त्यांनी त्या 3 दिवसात काय केलं? मग 3 दिवसात एवढी अरेंजमेंट होऊ शकत नव्हती का ह्यांची? का आज ते येणार आहेत म्हणून सगळी अरेंजमेंट तिथली लोक काढली पटकन? हे 3 दिवस कुठे होतं सगळ्या गोष्टी? मग एनडीआरएफची पथक तर काल आलंय म्हणून सांगितलं जातं. आता बघा सर, माझी 6 महिन्याची मुलगी आहे, बाळ होतं, माझी पूर्ण फॅमिली होती. आमच्या फॅमिलीतले अर्धे मेंबर गेले, काल एनडीआरएफने काढले. परंतु नंतर काही स्क्रुटीनी त्यांचा काही प्रॉब्लेम झाला, त्यामुळे त्यांनी आम्हाला रेस्क्यू केलं नाही. परंतु मी आणि माझे काका तिथं आम्ही बिल्डिंगवरती बसून राहिलो. अख्खा ग्राउंड फ्लोअर माझा घराचा पूर्ण पाण्याखाली होता सर. 3 दिवस 2 रात्री अख्ख्या जागून काढले आम्ही आणि आम्हाला हात केला घेतोय, दोघांना घेतलं नाही. हा माझा मुलगा जीवाच्या आकांताने 3 दिवस झालं प्रत्येक मंत्र्याला आणि आमदारांना फोन करतोय. 6 महिन्याचं बाळ आहे माझं, मला वाचवा म्हणून, तरी पण कोण पोहोचलं नाही आमच्यापर्यंत. माझे मालक 4 दिवस झालं बाहेर आहेत, ते पण आमच्यापर्यंत नाही. मग आम्ही काय करायचं होतं सांगा, घरी कोण नसल्यावर? काय घरातलं नुकसान काय झालं? घरात आमच्या काही राहिलं नाही, पूर्ण पाण्यात आहे खाली. फक्त जीव वाचला आमचा, जीव वाचला आमचा. घरात काय राहिलं नाही. 3 दिवस झालं बिलकुल प्रशासनानं लक्ष दिलं नाही. पाणी रात्रात संपूर्ण आम्ही जागून काढली. बिलकुल अन्न पाणी काय नाही, सगळं पाण्यात गेलेलं होतं. आणि जेव्हा मुख्यमंत्री यायचं म्हणलं की सगळ्याला क्लिअर काढून बसली ती, म्हणजे ओके सगळं आहे. कशी व्यवस्था झाली खाण्यापिण्याची वगैरे? काय केलं? कायच नाही ना, एक बिस्किट सुद्धा कोणी दिलं नाही ना, काय नाही. परिस्थिती होती तिथं आणि किती दिवसांनी पाण्याच्या बाहेर निघलात तुम्ही? आजच निघालं, आज 4था दिवस आहे बघा. आणि नुसतं बंगल्यावरनच ते काय फिरून गेलं, काय म्हणते आणि ते रिकामच फिरून गेलं. नेलं नाही एकदा तर 2च अवघी माणसं नेली आणि पुन्हा अवघी 4च नेली आणि काय नाही, पुन्हा आलं बी नाही. आम्ही माणसं पाण्यात जातील म्हणून सोडायचं का? पात्र होतं पावसाचं, ठीक आहे, पण सोडायला नको होतं ना पाणी. शासनानं नुसतं डोळं पुसलं, इथली 2 उचलायची, त्याला शांत करायचं, बाकीची जाऊ बापडी. डोळा पुसणार 2 माणसं पहिले ह्याच्यात आणली, पुढच्या ह्याच्यात 8 आणली आणि 10 आली. कुणाला न सांगता ते गेले. पुन्हा तहसीलदार साहेब आले. आम्ही म्हणलं काय झालं, तर ती म्हणले एकही व्यक्ती नाही असा रिपोर्ट मिळाला. अहो चुकीचं कशाला सांगता म्हणलं. आणखी तिथं 19 माणसं आहेत, ती 19 माणसं घ्या. आज ज्यावेळेस सीएम साहेब याच्यात म्हणलं की सकाळपासून सगळी यंत्रणा पळायला लागली.
आणि आज मुख्यमंत्री याच्या म्हणल्यानंतर पहाटेपासून यंत्रणा अगदी रस्ते तयार करायला चालू आहे तिथं. इथं जीव महत्वाचा आहे. 3 दिवस झाला भाऊ स्वतःचा, आई, सगळी फॅमिली आमची उपाशी असताना ही जर कंडिशन आम्हाला बघायची असेल तर आम्हाला गरज नाही, शासनाचीच गरज, कुणाचीच गरज नाही, आमचा जीव महत्वाचा. कशी मुलगी कशी आहे ती 6 महिन्याची आपण 6 सांगतो. महिन्याचं बाळ आम्ही नुसतं पोटाला धरून आणलंय. आम्हाला काय जीव आमचा मुठीत घेऊन आम्ही आलेलो आहे. कोणीच नाही आलं. नाला फुटला, पाठीमागे फुटला, माझ्या वावर जपली माझी. कोणी आलं नाही आजपर्यंत मक्काचा पंचनामा करीत नाही. तलाठीला फोन लावला, तलाठीला 5 वेळा फोन लावला. कोण मॅडम कलेक्टर? मॅडमनी लावा, मॅडमला फोन लाव तिला. कोण आहे मॅडम? हे रोज थांबणार घालतात ना तुम्ही. पंचनामे थोडे पाणी वाचल्यानंतर विस्तृत करतात. पहिले प्राथमिक करून घ्या. ऐका ना, फोटोनात बोलू, पत्र आहे माझं. त्यामुळे हे झालं. इथं बसून मॅडमनी काय सांगितलं का फळबागाचा पंचनामा करू नये असं क्लिअर सांगितलेलं आहे. इथं एसडीएम कलेक्टर आहे सगळं, बरोबर आहे का? तहसीलदारांना काय सांगितलं केला? हा तुम्ही सगळं पंचनामा कलेक्टर मॅडम या मक्का 5-5 फूट पाण्यात होत्या. त्या कलेक्टर मॅडमचा आदेश होता का ज्या ठिकाणी खरडलं तिथं लगेच पंचनामे करा, यायचे पंचनामे करू नका. आमचे पंचनामे घेतले नाही, त्याच्यामध्ये नाव आमचे घेतले नाही. मग आता हे नेमका 5-5 फूट पाणी असताना सुद्धा जर नाही घेऊन राहिले तर मग घेणार काय? सर तुम्ही आज ऐका, सर आले म्हणून आज सगळे 9:30 इथं हजर आहे. कोणी येत नाही सर, कोणी हजर येत नाही, कोणीच येत नाही, सगळं चुकीचं आहे. आज शासकीय अधिकारी आले असाल तर तुम्ही कृषी मंत्री आले म्हणून शासकीय अधिकारी इथे येते, नाहीतर कोणी येत नाही. काल कुत्र विचारित नाही शेतकऱ्याला. त्याला आमच्या शेतात पाणी जायला तर तिथं कसं पाहणार आहे? तिथं आलं का तलाठी, आला का कोण आलं? कोणीच नाही आलेलं. एक मिनिट, याच्यासाठी काय करणार आहे सरकार? काल आमचा जिल्हा नुकसान याच्यातून वगळून गेला, वगळून टाकला. काय दिलं आम्हाला सरकारनं? 15 दिवस झाले पूर्ण पाणी आहे सगळं काहीच नाही. जनावराला खायला काही नाही. आम्ही खांद्यावर 2 मिनिट. हॅलो, तुम्ही ते खरडून जमिनीचं का टाकत नाही पंचनाम्यामध्ये? जे खरडून गेले ते खरडून टाकलं पाहिजे ह्याच्यामध्ये एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे. ते टाकून घ्या आणि ते 80% नाही, जे नुकसान झालं ते सगळं नुकसान घ्या. मी तुम्हाला सांगतो, मंत्री म्हणून सांगतो, तुमच्या ह्या आता जे तालुक्यात आपण आलोय तुमच्या बदनापूरला, इथं शेतकऱ्यांचा 1 गुंठ्याचा पंचनामा राहिला तर जबाबदार तुम्ही राचाल. अजिबात कुणाचं पण ज्याचं नुकसान झालं ते सगळ्याचं हे करा. खरडून झालं असेल खरडून घ्या, पशुधन वाहून गेलं सगळं घ्या. अक्षरशः द्राक्षाच्या बागा असतील आणि जे काही माणसं पत्र्याच्या शेडमध्ये राहत होती त्यांचे पत्र्याचे शेडसुद्धा या ठिकाणी या नदीच्या पात्रात वाहून गेलेत. या ठिकाणाहून नदीचं पात्र जवळजवळ 500 ते 600 मीटरवरती आहे आणि एवढ्या लांब नदीचं पात्र जे आहे ती वाहून जात होतं. आणि एकंदरीतच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी द्राक्षाची बाग जी आहे ती पूर्णपणे नुकसान झालेलं आहे. बारीक 2 लेकरं आणि 1 मुलगी होती. 2 लेकरं काय आम्ही दोघांनी खांद्यावर घेऊन एक अर्धा-पाऊण तास आम्ही उभा राहिलो. बाहेर निघाव तर वाहून जातो. मग त्याच्यावर जे बेना पण गावातून फोन लय आलं की बाहेर निघा. जनावर 2 गाया 2 म्हशी वाहून गेल्या. बाकीचे राहिलेले किती बाग किती आहे? बाग 1 एकर बागाचं नुकसान झालंय पूर्ण. हा पूर्ण म्हणजे माती सगळं अडकून हे खलास झालंय. आता निस्तारायचं म्हणलं तरी सोपं नाही की काढणं होत नाही. आता आम्ही शेतात खातो. आमचा एक मुलगा आहे ते बाहेर मजुरी करून खातोय, पुण्याला आहे. मायबाप सरकार कर्जमाफी नको, फक्त आमच्या मालाला योग्य भाव द्या आणि शेतकऱ्यांचे जे रस्ते आहेत सर्वात महत्त्वाचे ते रस्ते बनवा पहिले. एवढ्या कष्टाने पिकवलेला माल आहे, एवढा सहजासहजी सोडणार नाही मी. त्याला मार्केटपर्यंत पोहोचवलंच नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.